सर्वांना जय शिवराय, जय जोशाबा. आजचा विषय आहे सुसंस्कृत आणि सुशिक्षित यामधील फरक काय. माणूस नुसता शिकला आणि सुशिक्षित झाला तर त्याला अर्थ नाही. त्यासाठी त्याला सुसंस्कृत असला पाहिजे, तरच त्याला या जीवनात महत्व आहे आणि या समाजात महत्व आहे. सुशिक्षित म्हणजे काय? खूप शिकलेला, डिग्री घेतलेला, चांगल्या नोकरी लागलेला याला आपण सुशिक्षित म्हणतो आणि तो सुशिक्षित असतो. पण नुसतं सुशिक्षित असून चालत नाही. त्याला सुसंस्कृतपणा या विचाराशी जोड असली तर त्या सुशिक्षितपणाला अर्थ आहे. तर चला बघूया. तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा. आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता सुशिक्षित म्हणजे खूप शिकलेले, डिग्र्या घेतलेले, मोठमोठ्या नोकरीवर पदावर असणारे म्हणजे सुशिक्षित. आणि सुसंस्कृत म्हणजे काय? सुसंस्कृत म्हणजे तुम्ही खूप शिकलेले आहे पण एखाद्या गरीब घराण्यात भेटायला गेले, एखाद्या गरीब समाजात गेले किंवा शहरातून गावाकडे जाणे आणि त्या गावातल्या लोकांसारखं वागणे म्हणजे सुसंस्कृतपणा. तिथल्या अडाणी लोकांच्या, न शिकलेल्या लोकांच्या, ग्रामीण भागातील लोकांच्या विचाराशी जुळवून घेणे म्हणजे सुसंस्कृतपणा. नाहीतर तुम्ही सुशिक्षित आहात आणि शहराकडून गावाकडे आला आणि तुमचं ते तिथलं राहणीमान आहे, तिथलं बोलणं हे तेच तुम्ही ओव्हर बोलणं या ग्रामीण भागात लोकांना बोलत असाल तर ते विचार त्यांच्या विचाराशी जुळणार नाही आणि तुम्हाला म्हणणार की हा माणूस फालतू आहे, तो फुगीरपणा करतोय, तो आपल्याला व्यवस्थित बोलत नाही, तो त्याचीच तिकडची संस्कृती इकडे दाखवतोय. या अशा सुशिक्षित लोकांना समाजामध्ये किंमत नाहीये. तसेच तुम्ही शहरातून गावाकडे आल्यावर तुम्ही गावाकडच्या लोकांसारखं बोललं पाहिजे. एक दुसऱ्या एखाद्या समाजात गेल्यावर तिथल्या लोकांशी सारखं बोललं पाहिजे आणि आपली राहणीमान, आपला ड्रेस कोड ही ग्रामीण भागातल्या लोकांसारखा असला पाहिजे. न तर एखादी मुलगी खूप शिकलेली आहे, खूप मोठ्या पदावर आहे, चांगलं शिक्षण घेतलेलं आहे आणि तिथं ती एखादा टी शर्ट, जीन्स पॅन्ट घालत आहे आणि तोच ड्रेस घालून ती आपल्या गावाकडं सासू सासऱ्याकडे किंवा आई वडिलांकडे जात असेल तर ती या मुलींनी पारंपरिक ड्रेस या संस्कृतीशी साडी घालून गेलं तर आणि त्या लोकांशी जुळून घेतलं तर याला म्हणते सुसंस्कृतपणा. तर तुम्ही जेव्हा इकडे नोकरीवर जे कपडे घालतात तेच तुम्ही गावाकडे जर गेले आणि तो ड्रेस घातला तर तिथले लोक तुम्हाला मान्य करणार नाही, तुम्हाला नावं ठेवतील आणि तेही योग्य आहे. शिकलेले लोक लोक नोकरीवरून एखाद्या ग्रामीण भागातल्या लोकांकडे जात असेल तर तसंच वागणं, त्यांच्यासारखेच कपडे घालणं, त्यांच्यासारखंच बोलणं, त्यांना मॅच होणं याला म्हणतात सुसंस्कृतपणा आणि हे जगाला मान्य आहे आणि यातच खरं सुशिक्षितता माणसाची दिसून येते. यालाच खरा अर्थ आहे. नाहीतर आपण आज जगामध्ये या दुनियामध्ये खूप बघतोय, खूप लोक सुशिक्षित आहे, खूप शिकलेले आहे, मोठमोठ्या डिग्री घेतलेल्या आहे, चांगल्या प्रकारे पैसा कमवत आहे पण त्यांना सुसंस्कृतपणा नाहीये. आपण बघतोय बरेच उदाहरण आहे की जे खूप शिकलेले आहे पण त्यांना सुसंस्कृतपणा नाहीये की त्यांनी हुंड्यासाठी मुलीचा छळ केला. लग्न केल्यावर त्या मुलीला बळजबरी त्रास दिला आणि तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. अशी खूप सुशिक्षित लोक आपण बघितले. खूप नवीन नवीन बातम्या बघतोय. पुण्याला इकडं तिकडं खूप झालेले आणि ते होत आहे कारण ते फक्त सुशिक्षित झाली, त्यांनी डिग्र्या घेतल्या पण त्यांच्याकडे सुसंस्कृतपणा अजिबात नाही. त्यामुळे ही गोष्ट घडली. खूप शिकले, नोकऱ्या लागले तरी पैशासाठी मुलीचा छळ करतात, तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करतात, तिला त्रास देतात. मग त्या मानसिकतेतून ती त्रास सहन न झाल्यास आपल्या आई वडिलाला अपमान होऊ नये आणि ती अपमान सहन न झाल्याने ती आत्महत्या करते. याला फक्त कारणीभूत आहे की ते सुशिक्षित आहे, शिकले पण ते सुसंस्कृतपणा त्यांच्यात नाहीये. तर सुशिक्षित होण्यासाठी खूप शिकावं लागतं, हे माणसाला गरजेचं आहे. पण सुसंस्कृत होण्यासाठी त्याला देवाच्या विचारसरणीशी जोडावंच लागेल. त्याला चांगलं वागण्यासाठी, लोकांना चांगलं बोलण्यासाठी, लोकांचे विचार मनाला जुळून घेण्यासाठी त्याला देवाच्या विचाराशी, भगवंताच्या विचाराशी, धार्मिक विचाराशी, सुशिक्षित विचाराला साथ घालावी लागेल. तरच माणूस योग्य जीवन आणि जीवनात बदल करू शकतो, लोकांचे मन जिंकू शकतो. याला म्हणत्या खरं सुसंस्कृतपणा. नाहीतर नुसतं सुशिक्षित होऊन चालणार नाही आणि फक्त सुसंस्कृत होऊनही चालणार नाही. त्यासाठी दोघांची बेरीज करून एकमेकांची सांगड घालावी लागते तर जीवन यशस्वी होतं.
आणि ते खरंच जीवन गोड आणि सुंदर जीवन असतं. त्यांना समाजात खूप मान सन्मान भेटतो अशा लोकांना. त्यामुळं सुशिक्षित व्हा आणि सुसंस्कृतही व्हा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सर्वांना धन्यवाद.